गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्राचा 40th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो. ओके, तर तुम्हाला आठवत असेल लास्ट वीकमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, तुम्हाला आठवते की आपलं जे चॅप्टर 2 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, बरोबर ना. त्या चॅप्टर 2ला आपण सुरुवात कधीच केली होती आणि त्यातले जे काय आपले 2.1 2.2 आणि आपला आत्ता 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 करंटली चालू होता, बरोबर आहे ना. आपण कुठली मेथड बघत होतो? फॉर्म्युला मेथड. तुम्हाला परत एकदा फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं रिवाईज करतो. फॉर्म्युला मेथड इझी होती आणि फॉर्म्युला मेथड फक्त काय आहे? फॉर्म्युला मेथड नावाप्रमाणेच त्यामध्ये फक्त एक सिम्पल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला होता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता किंवा तुमचं पाठ पण असेल. काय फॉर्म्युला होता? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, बरोबर ना. तो जो अंडर रूटमधला जो पोर्शन आहे ना, रूटच्या आतमध्ये काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर ना. त्यालाच काय म्हणतात? इट इज ऑल्सो नोन ॲज डिस्क्रिमिनंट. त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात अँड डिनोटेड बाय डेल्टा. त्याला डेल्टासुद्धा म्हणतात. डेल्टा मीन्स ट्रायंगलचं साईन दाखवतात. ओके, ठीक आहे. मग फॉर्म्युला मेथड आपण बघितले, आय थिंक 6 सम आपले झाले होते. तुम्हाला कळलं पण असेल की फॉर्म्युला मेथड इझीच आहे. फॅक्टरायझेशन मेथड पण इझी आहे आणि फॉर्म्युला मेथड पण इझी आहे, बरोबर ना. उलट फॅक्टरायझेशन मेथड ज्यांना कोणाला टेबल जमतात आणि ज्यांना फॅक्टरायझेशन मेथड प्रामाणिकपणे कळली आहे, मी त्या मुलांना सांगेल की बाबा तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडलाच प्रेफरन्स द्या, कारण त्यामध्ये 5 ते 6 लाईन्समध्ये आपलं सम सॉल्व करून कंप्लीट पण होतं. पण तेच सम जर फॉर्म्युला मेथडनी करत बसला तर फॉर्म्युला मेथड इझी आहे बट लेंदी आहे. फॉर्म्युला मेथडमध्ये एक पेज जातंच एका सम सोडवायला, बरोबर ना. त्यामुळं फॉर्म्युला मेथड इझी आहे पण लेंदी आहे. मग ज्यांना वेळ वाया घालवायचा नसेल, टाईम वेस्ट करायचा नसेल, त्यांनी फॅक्टरायझेशन मेथडला प्रेफरन्स द्या. ओके, आज आपण परत प्रॅक्टिस सेट 2.4च बघतोय. भरपूर जणांना वाटलं असेल की फॉर्म्युला मेथड झाली बाबा, आज सर काहीतरी नवीन स्टार्ट करतील, पुढचा प्रॅक्टिस सेट घेतील 2.5 वगैरे. तसं नाही आहे. फॉर्म्युला मेथडच मी आज घेतो आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड आणि अजून एक थर्ड मेथड आपण घेतली नाही, ती म्हणजे कुठली होती? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. सर जर आन्सर एकाच मेथडने भेटता तर 3 मेथड का शोधून काढता तो? हे कशाला आम्हाला हा त्रास? बरोबर आहे ना. तुम्हाला वाटतच असेल ना की एकाच मेथडनी जर आन्सर तेच येतं आहे, दुसऱ्या मेथडनी पण आन्सर तेच येते, मग कशाला दुसरी मेथड? पहिल्या मेथडमध्ये सॅटिस्फाय होत आहे ना. पण सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या, फॅक्टरायझेशन मेथड इझी आहे बट देर आर लिमिटेशन्स टू फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड प्रत्येक ठिकाणी यूज करता येत नाही. देर आर सम लिमिटेशन्स. काय काय ठिकाणी ती वापरताच येत नाही. म्हणून त्यांनी फॉर्म्युला मेथड का फाइंड आउट केली? बिकॉज बाय यूजिंग फॉर्म्युला मेथड यू कॅन फाइंड आउट सोल्युशन ऑफ एनी क्वाड्रॅटिक इक्वेशन. की फॉर्म्युला मेथडचा वापर करून तुम्ही कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर फाइंड आउट करू शकता. म्हणजे काय तर आज तुम्हाला जे मी सम्स घेतोय ना, 3 सम्स, त्याच्यावरनं कळेल तुम्हाला. आजचे सगळे सम्स, तिन्ही सम्स 7, 8, 9 ऑल दी सम्स आर इम्पॉर्टंट. ते सगळे IMP आहेत, तिथं इम्पॉर्टंट IMP लिहून ठेवा. नीट लक्ष द्या. आजचे सम्स थोडेसे डिफिकल्ट म्हणायला हरकत नाही. बघा, नीट लक्ष द्या. काय दिले फर्स्ट सम? एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? पहिलं ते सांगा मला. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? तर तुम्ही म्हणताल येस सर, बिकॉज देअर इज ओनली वन व्हेरिएबल, की त्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स अँड हायेस्ट इंडेक्स किती आहे? 2 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा, मला पहिल्यांदा फॉर्म्युला मेथड आपण फॉर्म्युला मेथडनीच सॉल्व करणार आहे. पण फॉर्म्युला मेथड यूज करायच्या अगोदर मला पहिलं सांगा, फॅक्टरायझेशननी ते सॉल्व होते का बघा बरं. हेच सम क्वेश्चन नंबर 7 जर मला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं असेल तर बघू बरं, जरा नीट लक्ष द्या. कसं करतो आपण फॅक्टरायझेशन मेथड? हे इक्वल टूचं साईनला काय म्हणतो आपण? इंटू म्हणतो ना. प्रोडक्ट किती पाहिजे? 2. मल्टिप्लाय पाहिजे 2 आणि इथं कुठलं साईन आहे? मायनस. मायनस मीन्स सबस्ट्रॅक्शन किती पाहिजे? 3. सबस्ट्रॅक्शन 3. प्रोडक्ट 2 अँड सबस्ट्रॅक्शन 3. बघा बरं कुठले 2 नंबर्स आहेत.
एखादा मुलगा म्हणाल सर 2 1 जा 2 होतो. हो 2 1 जा 2 होतो, बट 2 and 1ची सबट्रॅक्शन 3 नाही आहेत, बरोबर ना. मग बघा बरं कुठले 2 नंबर्स आहेत का की ज्यांचा प्रोडक्ट मल्टिप्लाय 2 येतो अँड ज्यांची सबट्रॅक्शन 3 येते. तर असं कितीही तुम्ही ट्राय केला तरी असे 2 नंबर्स तुम्हाला फाइंड आउट होणारच नाही, बिकॉज इट इज इम्पॉसिबल इव्हेंट. असं नाहीच आहे कुठं सर, असे 2 नंबर कुठलेच नाही आहे की ज्यांचा प्रोडक्ट 2 येतो. कारण प्रोडक्ट 2 फक्त दोघांचाच येतो, 2 1 जा 2, 2 and 1. पण त्यांचे सबट्रॅक्शन 2 - 1 सबट्रॅक्शन 1 येते. आपल्याला तर सबट्रॅक्शन 3 पाहिजे, सो इट इज नॉट पॉसिबल. त्यामुळं कितीही ट्राय केला तरी फॅक्टरायझेशन मेथडनी हे सम सॉल्व होणारच नाही आहे. का होणार नाही आहे? कारण नंबर्सच सापडले नाही, तर पुढं फॅक्टरायझेशन मेथडला स्टार्टच होत नाही, माहिती आहे तुम्हाला. त्यामुळं फॅक्टरायझेशन मेथड्सला लिमिटेशन्स आहे. फॅक्टरायझेशन मेथड तुम्ही केव्हा ट्राय करू शकता? वेन यू फाइंड द नंबर्स. जेव्हा तुम्हाला नंबर्स सापडतात. इथं नंबरच सापडले नाही, मग फॅक्टरायझेशन मेथड कशी काय सोडवताल? मग एखाद्याला वाटतं सर सम चुकलं आहे का, इज इट रॉंग सम? तर हे रॉंग सम पण नाही, चुकीचं सम नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पण हे फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करता येत नाही. म्हणून कोणाचं तरी मॅथमॅटिशियन कोण ज्यांनी फॉर्म्युला मेथड फाइंड आउट केली की त्याच्या लक्षात आलं असेल की अरे अशी पण काय काय सम्स आहेत की जे सॉल्व करता येत नाही, म्हणून फॉर्म्युला मेथडचा शोध लावला आहे. ओके, म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड इझी होती, तर मग एखादा म्हणाल सर मग कशाला फॉर्म्युला मेथडचा शोध लावला आहे? कारण आता तुम्हाला कळेल फॉर्म्युला मेथडने आपण कुठलंही इक्वेशन सॉल्व करू शकतो. बघा बरं, आता नीट लक्ष द्या. आपण फॉर्म्युला मेथडनी सोडवायला घेऊ. फॉर्म्युला मेथडनी कसं सोडवायचं माहिती आहे ना? रेग्युलर सम स्टार्टिंग विथ ABC. इथं काय नाही म्हणजे काय असतो? 1 असतो, बरोबर ना. मग A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 3 नाही -3. मायनसचं साईन भरपूर जण घेत नाही आहे. अँड C इज इक्वल टू 2 -2. ओके, 1 -3 -2. चला ABC मिळाला. डायरेक्ट फॉर्म्युला यूज करतो का हो आपण? नाही, पहिल्यांदा काय करतो? डेल्टा फाइंड आउट करतो. चला मग डेल्टा मीन्स B² - 4AC. ओके, चला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. B² म्हणजे बीची व्हॅल्यू काय? -3 स्क्वेअर मायनस 4AC 4 इंटू एची व्हॅल्यू काय? 1 इंटू सीची व्हॅल्यू -2. ओके, चला सॉल्व करू. नेक्स्ट स्टेप, 3चा स्क्वेअर -3 स्क्वेअर करताना साईन नाही बघितलं तरी चालेल, त्यामुळं डायरेक्ट 3चा स्क्वेअर 9. ओके, मी मायनसचा साईन ॲज इट इज ठेवतो. चला या तिघांचा मल्टिप्लाय करा. 4 1 जार 4 अँड 4 2 जार 8, पण मायनसचं साईन आहे, सो -8. तिघांचा मल्टिप्लाय केला मी. 4 1 जार 4, 4 2 जार 8, -8. चला ब्रॅकेट ओपन करू. ब्रॅकेट ओपन केल्यामुळे काय होईल? बाहेर पण मायनस आहे, आत पण मायनस आहे, सो मायनस मायनस बिकम्स प्लस. 9 + 8 अँड 9 + 8 फायनली दोघांची ॲडिशन केली इज इक्वल टू 17. ओके, इथपर्यंत तर कळतं की तुम्हाला? हे झालं की सर आपलं डेल्टा फाइंड आउट करतो. चला डेल्टा काढला, आन्सर काय आलं? 17. आता काय करणार? आता आपण फॉर्म्युला यूज करणार, बरोबर आहे ना. चला फॉर्म्युला काय? फॉर्म्युला होता लक्षात आहे ना? फॉर्म्युला काय? फॉर्म्युला होता x इज इक्वल टू -b प्लस मायनस √B² - 4AC अपॉन 2a. बरोबर ना? फॉर्म्युला तर करेक्ट. फॉर्म्युला जर चुकला लिहिताना तर खालचं सम चेकच नाही करत, डायरेक्ट मार्क्स कट करतात. त्यामुळं फॉर्म्युला रॉंग लिहू नका, फॉर्म्युला नीट लर्न करा. ओके, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. x इज इक्वल टू मायनस काय? बीची व्हॅल्यू काय होती? बीची व्हॅल्यू -3 होती ना. मग चला तिथं ब्रॅकेटमध्ये टाकू -3 प्लस मायनस √B² - 4AC. डेल्टा आत्ताच काढलं ना आपण ह्याच्या अगोदर. B² - 4AC व्हॅल्यू काय आली ती बघायची. B² - 4AC व्हॅल्यू काय आली ती? 17. चला मग भरा तिथं रूटच्या आतमध्ये काय भरताल? 17 अपॉन 2a मीन्स 2 इंटू एची व्हॅल्यू काय होती हो? एची व्हॅल्यू बघा दिसतं इथं, एची व्हॅल्यू 1 होती. मग तिथं खाली 2a मीन्स 2 इंटू 1, एची व्हॅल्यू 1 भरली. ओके, चला x इज इक्वल टू ब्रॅकेट ओपन करा
ब्रॅकेटच्या आत पण मायनस आहे, बाहेर पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस म्हणजे +3. प्लसचं साईन नाही दिलं तरी चालते. ओके, नुसतं 3 किंवा मायनस मायनस कॅन्सल केलं तरी चालेल. ब्रॅकेट ओपन केला, +3 प्लस मायनस ॲज इट इज. आता नीट लक्ष द्या. 17 आहे. 17च्या जागी जर 16 असतं, मला सांगा 16चं रूट निघतं का? येस, 16चं रूट 4 निघतं. +4 -4 बरोबर आहे ना, बिकॉज 16 इज द स्क्वेअर ऑफ 4. 16 4चा स्क्वेअर आहे. पण आता नीट बघा, आज रूटमध्ये अंडर रूट 17 आहे आणि 17चं रूट निघतं का? 17 कोणाचा स्क्वेअर आहे का? नाही आहे. मग तुम्हाला आठवत असेल ना की ज्याचं स्क्वेअर रूट निघत नसेल त्याला स्क्वेअर रूटमध्येच ठेवायचा. म्हणजे 17चं रूट निघतं का? हो, नाही निघत. मग 17ला तसंच ठेवायचं, 17 अंडर रूट 17. ओके, आणि खाली कोण होतं? 2 × 1, 2 1 = 2. या दोघांचा मल्टिप्लाय केला, 2 1 = 2. ओके, चला आता सेपरेशन करा. x = सेपरेशन. एका साईडला 3 + √17/2 और दुसऱ्या साईडला 3 - √17/2. आता याच्या पुढची स्टेप होईल का? नाही होणार, बिकॉज 3+ ह्या दोघांची ॲडिशन होऊ शकत नाही. बरोबर आहे ना, आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शन पण होऊ शकत काय? का बरं? कारण एकाला रूटचं साईन आहे, एकाला रूटचं साईन नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपलं सम इथंच थांबलं. बरं झालं, सोल्युशन सेट. काय आन्सर आलं? 3 + √17/2 और 3 - √17/2 झालं. हेच सम आपण फॅक्टरायझेशननी ट्राय केलं असतं तर आयुष्यात कधीच आलं नसतं. कारण फॅक्टरायझेशन मेथडनी जोपर्यंत नंबर्स फाइंड आउट होत नाही तोपर्यंत ते सॉल्व्ह होतच नाही. बरोबर आहे ना, म्हणून फॉर्म्युला मेथडचा शोध लावला आहे की फॉर्म्युला मेथडने आपण कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. आलं ना आन्सर? बघा ना, फ्रॅक्शनल आलं आहे, इरॅशनल नंबर्स आलेत, मान्य आहे मला, बट आपल्याला आन्सर का होईना मिळालं आहे तर ना. 3 + √17/2, 3 - √17/2. ओके, उलट काय काय जणांना वाटलं असेल सर हे बरं आहे, रूट निघण्यापेक्षा रूट न निघलेलं बरं आहे, तिथंच आन्सर स्टॉप झालं. नक्की कळलं? म्हणजे आजचं सम्स रूट्समध्ये सगळे आन्सर आपल्याला रूटमध्ये दिसणार आहेत. ठीक आहे, ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी अजून नेक्स्ट सम आहेच, नका टेन्शन घेऊ. चला 7 झालं ना. आता 8-1 बघू. फॉर्म्युला मेथडनीच करायचं आहे. आता भरपूर जणांना एक व्हिडिओ बघताना झोपेत बघतात का मला कळत नाही. फॉर्म्युला मेथड चालू आहे म्हणल्यावर फॉर्म्युला मेथडनीच सॉल्व करायचं ना. म्हणजे आता मी होमवर्क्सला सम सेंड केले होते, काय काय जणांनी ते सम मला फॅक्टरायझेशनने सॉल्व करून पाठवले. कसं काय? आत्ता आपली फॉर्म्युला मेथड चालू आहे म्हणल्यावर फॉर्म्युला मेथडनेच सॉल्व करा. बरोबर आहे, ज्यांना बोललं त्यांना कळलं असेल. ठीक आहे, तर त्यामुळे नीट बघा, आपली फॉर्म्युला मेथड चालू आहे. आपलं प्रॅक्टिस सेट 2.4 क्वेश्चन नंबर 8 चालू आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत क्वेश्चन नंबर 6 आपले झाले होते, त्याच्याच पुढे कंटिन्यू करताल. क्वेश्चन 7, नाऊ क्वेश्चन 8. ओके, चला बघा आता क्वेश्चन 8 लक्ष द्या. तुमच्या आता मी जरा फास्ट घेतो म्हणजे पटकन लक्ष देईल. चला, स्टार्टिंग विथ ABC. इथं काय आहे? 3, 2 -7. सो A = 3, B = 2, C = -7. ओके, चला पहिलं डेल्टा काढू. B² - 4AC. B², ची व्हॅल्यू काय हो? 2A, 2². ओके, -4 × A ची व्हॅल्यू काय आहे? 3 × C ची व्हॅल्यू काय आहे? -7. चला नेक्स्ट स्टेप. आता आपण एक काम करू, सॉल्व करू. पहिलं स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती होईल? 4 मायनस ह्या तिघांचं मल्टिप्लाय करू. 4 × 3, 4 3 = 12, 4 3 12. बरोबर आहे. अँड 12 × 7, 12 7 = 84, 12 84. या तिघांचा मल्टिप्लाय आला 84. पण मगासारखंच इथं मायनस साईन आहे, सो -84. ब्रॅकेट टाकतो, एक स्टेप वाढवतो. आता ब्रॅकेट ओपन करू. ब्रॅकेट ओपन केल्यामुळे काय होईल? मायनस मायनस, आत पण मायनस आहे, बाहेर पण मायनस आहे. सो ब्रॅकेट ओपन करताना मायनस मायनस बिकम प्लस, +84. अँड फायनली 4 + 84, 88. ओके, आन्सर काय आलं? डेल्टा = 88.
9. आता आपल्याला डेल्टा मिळाला. चला स्टार्टिंग विथ आता फॉर्म्युला. आता फॉर्म्युला लिहू आपण. काय फॉर्म्युला होता? एक्स इज इक्वल टू, सॉरी एक्स नाही, आता क्वेश्चनमध्ये बघा कुठला व्हेरिएबल आहे. क्वेश्चन नंबर 8मध्ये एम आहे, दिसते नाही तर 3m² मायनस 2 प्लस 2m. सो एम आहे ना. मग आता फॉर्म्युला लिहिताना नॉट एक्स, एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. ओके. एम इज इक्वल टू मायनस, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. बीची व्हॅल्यू काय होती हो? बीची व्हॅल्यू 2 होती. सो बीच्या जागी 2 भरताल, डायरेक्ट भरताल. प्लस आहे त्यामुळे डायरेक्ट भरायची. प्लस मायनस √b² मायनस 4ac. डेल्टाची व्हॅल्यू मग अशी काढली होती ना आपण, आहे की इथं किती 88. मग भरा तिथं √88 अपॉन 2a, 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय होती हो? एची व्हॅल्यू 3 होती. मग भरा तिथं 2 इंटू 3. ओके. चला एम इज इक्वल टू -2 ॲज इट इज प्लस मायनस ॲज इट इज. हां 88चं रूट निघतं, 81चं रूट निघतं. 81चं रूट काय निघतं? 9 निघतं. करेक्ट आहे, बरोबर आहे ना. बट 88 कुणाचा स्क्वेअर आहे का? नाही. सो 88 मगासारखंच 88 तसंच राहील अपॉन खाली कोण आहे? 2 इंटू 3, 2 3 जार 6. फायनली आता काय करताल? सेपरेशन करताल. सेपरेशन मीन्स प्लस मायनस सेपरेट करताल. एका साईडला एम इज इक्वल टू -2 प्लस √88 अपॉन 6 और एम इज इक्वल टू -2 मायनस √88 अपॉन 6. काय केलं कळलं ना? प्लस एका साईडला आणि मायनस एका साईडला. आता भरपूर जणांना वाटलं असेल की सर काय इझी होतं, उगाच तुम्ही मगाच सारखंच होतं. पण मगाच्या सममध्ये आणि ह्या सममध्ये थोडासा डिफरन्स या. नीट लक्ष द्या. मगाशी रूटमध्ये इथं 88 आहे ना, आत्ता इकडं बघा मी सर्कल करतो आहे. मगाशी डेल्टाची व्हॅल्यू 17 आली, इथं 17 होता, बरोबर आहे ना. आणि 17चं रूट निघतं का? नाही निघत. मग तुम्ही म्हणताल सर 88चं तरी कुठं निघतं? 88चं पण नाही निघत. हो मान्य मला. बट 17चे फॅक्टर पण नाही पडत हो. म्हणजे 17चं रूट निघत नाही मान्य, बट 17 कुणाच्या टेबलमध्ये पण येत नाही. 88चं तसं नाही. नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. हा जो 88 आहे ना, मी इथं सेपरेट खाली रफमध्ये दाखवतो. 88चं रूट निघत नाही, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. 88 कुणाचा स्क्वेअर नाही. बट 88चे जर फॅक्टर पाडले तर 4 इंटू 22 4 जार 88 होतात. बघा की दोघांचा मल्टिप्लाय 22 इंटू 4 जर केलं तर 4 2 जार 8, 4 2 जार 8, 88 होतात. करेक्ट आहे ना. म्हणजे 88चं रूट नाही निघत, बट 88चे फॅक्टर पडतात. ते काय फॅक्टर काय केलं कळलं का? मी 88चे फॅक्टर पाडले 4 इंटू 22. त्यातलं एक काम करतो मी, 22ला आतच ठेवतो. 22 रूटमध्ये आहे ना, त्याला रूटच्या आतच ठेवतो. पण मला सांगा 4 कुणाचा तरी स्क्वेअर आहे. 4 कुणाचा स्क्वेअर आहे? 2. दॅट मीन्स 4चं स्क्वेअर रूट निघल ना. मग 4चं स्क्वेअर रूट बाहेर काय निघल? 2 निघल. सो √88चं स्क्वेअर नाही निघालं, बट √88 कॅन बी कन्वर्टेड इन टू मिक्सर्ड्स. 9thला होतं. मी परत एकदा दाखवतोय, नीट बघा. √88 होता. ओके. मग 88चं रूट निघत नाही म्हणून काय केलं मी? 88चे फॅक्टर पाडले 4 इंटू 22. काय केलं मी? 88चे फॅक्टर पाडले 4 इंटू 22. त्यातला जो 4 आहे, 4चं रूट निघतं. सो 4चं रूट बाहेर 2 आणि 22 आहे. 22चं रूट निघत नाही, सो 22ला आतच ठेवला. सो आन्सर काय आलं? 2√22. म्हणजे जर कोणाचे फॅक्टर्स पडत असतील तर त्याचं फॅक्टर्स. एखादा मुलगा म्हणला सर इथंच माझ्या लक्षात नाही आलं, मी इथंच थांबलो, चालेल. पण तुम्हाला 1 मार्क्स कमी पडत. म्हणजे दॅट मीन्स समजा हे 4 मार्क्सचं सम असेल. एखादा मुलगा म्हणला माझ्या लक्षात नाही आलं, मी सर इथंच थांबलो आणि डायरेक्ट लिहून काढला सोल्युशन सेट हेच, तरी तुमचा आन्सर करेक्ट आहे. पण तुम्हाला 4 आउट ऑफ 3 मार्क्स पडले. आणि ज्याला फुल मार्क्स घ्यायचे 4 आउट ऑफ 4, त्यांनी ह्याच्या पुढं नेक्स्ट स्टेप पण करावी लागेल. काय येईल नेक्स्ट स्टेप? एम इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, -2 ॲज इट इज प्लस
88चं रूट नाही निघालं, बट 88चं कन्वर्जन काय झालं मिक्समध्ये 2√22/6 m इज इक्वल टू -2 मायनस √88च्या जागी काय भरणार 2√22/6. नक्की कळलं काय केलं? 88चं काय केलं कन्वर्टेड इंटू मिक्स सर्ट्स, प्युअर सर्ट्सचं कन्वर्जन मिक्स सर्ट्समध्ये केलं. 9thला होतं आपल्याला. आता एखादा म्हणाल ठीक आहे सर एवढं काय नाही, एक स्टेप तर वाढली, पण नीट बघा आता m इज इक्वल टू इथं रूटच्या बाहेर पण 2 आहे आणि इथं स्टार्टिंग विथ 2 इथं पण 2 आहे. दॅट मीन्स दोघांमधनं 2 काय निघल कॉमन निघल. सो मी एक काम करतो ह्या दोघांमधनं वर 2 कॉमन काढतो. मग इथं काय राहील -1 प्लस √22/6. एखाद्याला कळलं नसेल सर ही स्टेप कुठनं आली, मी वाटलं तर इथं दाखवतो रफमध्ये दाखवतो. हे -2 इथं खाली रफमध्ये दाखवतो, अंडरलाईन करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. -2 मीन्स -2 × 1, 2चा फॅक्टर मी पाडला 2 1 2 प्लस 2√22 ॲज इट इज. काय केलं हा जो सेपरेट ह्याला काय म्हणतात न्यूमेरेटर मी जो काय होता ना त्या न्यूमेरेटरच्या काय केलं फॅक्टर पाडले. -2 मीन्स -2 × 1 आणि 2√22 ॲज इट इज. सो 2 दोन्हीकडे 2 कॉमन निघल, आतमध्ये काय राहिला -1 प्लस √22. अशी ती स्टेप केलेली वर. ओके /6 खालचा 6 खालीच लिहिला आणि इकडं पण m इज इक्वल टू 2 कॉमन निघल इन ब्रॅकेट -1 मायनस √22/6. m इज इक्वल टू एखादं मला सर संपलं का नाही बाबा, आता अजून एक स्टेप आहे, ती म्हणजे कुठली स्टेप आहे. आत्ता जो तुम्ही 2 कॉमन काढलाय ना त्या 2नी खाली 6ला डिवाइड होईल की, आणि आता केलं तर चालेल का सर? चालू शकतं, बिकॉज हा 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे, दॅट मीन्स मल्टिप्लाय आहे आणि हा 6 खाली आहे, खाली मीन्स डिवाइड आहे. सो डिवाइड केलं तरी चालेल. 2 1 = 2, 2 3 = 6, 2 1 = 2, 2 3 = 6. फायनली आन्सर काय आलं m इज इक्वल टू -1 प्लस √22/3 और m इज इक्वल टू -1 मायनस √22/3. सोल्युशन सेट. आता सोल्युशन सेट लिहायला माझ्याकडे जागा नाही, पण मी तुम्हाला हे क्वेश्चन माझ्या स्वतः हँडरायटिंगमध्ये नोटबुकमध्ये लिहून मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही त्यातनं बघून व्यवस्थित छान लिहून काढा. कळलं नक्की? म्हणजे मगाचं सम क्वेश्चन नंबर 7 केवढा पटकन झालं होतं. काय काय जणांना वाटलं असेल सर तुम्ही जे 6 सम्स घेतले त्याच्यापेक्षा हे सम सोपे वाटतं ते आम्हाला, कारण हे जर रूट निघत नाही म्हणल्यावर तिथंच थांबायचं आणि उलट स्टेप्स कमी झाल्या. मगाचं क्वेश्चन नंबर 7 इझी होता बिकॉज √17. मी काय बोलतो नीट लक्ष द्या. मगाच्या सम्समध्ये, मगाच्या मीन्स क्वेश्चन नंबर 7मध्ये डेल्टा इज इक्वल टू 17 आलता आणि 17चं रूट पण निघालं नव्हतं आणि फॅक्टर पण पडले नव्हते, म्हणून ते तिथंच थांबलं. ते इझी वाटलं. ह्याच्यात 88 आल्यामुळं काय झालं, 88चं रूट तर नाही निघत बट 88चे फॅक्टर पडले ना, मग ते फॅक्टर पडल्यामुळं 2-3 स्टेप्स वाढल्या, थोडंसं डिफिकल्ट झालं. ओके, नक्की लक्षात आलं. आणि परत एकदा अजून एकदा कळलं नसेल, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, काय घाई नाही. मी क्वेश्चन नंबर 9 मी अजून एक दाखवतोय. हे का दाखवतोय, कारण साहजिक हे इम्पॉर्टंट सम्स आहेत. फॉर्म्युला मेथडमध्ये इझी शक्यतो विचारत नाही, कारण फॉर्म्युला मेथड नॉर्मली मुलांना जमती. मग फॉर्म्युला मेथडचं टाकायचं असेल तर हे असे डिफिकल्ट सम टाकतात. ओके, तर नीट लक्ष द्या. ज्यांना अजून पण कळलं नसेल, मी लास्ट सम घेतोय, लास्ट. आता फॉर्म्युला मेथड संपली बाबा. मी फॉर्म्युला मेथडमध्येच 3 दिवस घालवले, त्यामुळं आता फॉर्म्युला मेथड कंप्लीट झाली. ओके, पण हे लास्ट सम व्यवस्थित लक्ष द्या. चला, काय x² काय नाही म्हणजे इथं 1 आहे. ओके, 1x² प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. चला, आता ABC इथं 1 आहे, इथं 10 आहे, इथं 2 आहे. सो A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 10, C इज इक्वल टू 2. ABCच्या व्हॅल्यू लिहिल्या. चला, पहिलं डेल्टा काढून घेऊ. डेल्टा मीन्स B² मायनस 4AC B² 10². ओके, 4AC 4 × 1 × 2. काय केलं कळलं ना, A and Cच्या व्हॅल्यू भरल्या. 4AC म्हणजे काय 4 × A × C, सो 4 × 1 × 2. चला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या.
सॉल्व करू आपण. पहिलं स्क्वेअर करू. 10चा स्क्वेअर 100 मायनस 4 × 1 × 2 तिघांचा मल्टिप्लाय. 4 1 जार 4, 4 2 जार 8. ओके. 100 मायनस 8 दोघांची सबट्रॅक्शन केली. 100 मायनस 8 इज इक्वल टू 92. आपल्याला डेल्टा मिळाला. काय आला आन्सर? 92 आलं. चला डेल्टा मिळाला. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करू? फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला तर पाठ झाला का नाही आता? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. सो एक्स इज इक्वल टू मायनस बी. काय होती बीची व्हॅल्यू? बघा बरं. बीची व्हॅल्यू होती 10. मग भरा तिथं 10 प्लस मायनस √b² मायनस 4ac. डेल्टा आत्ताच काढणार आहे. डेल्टा किती आला तर डेल्टा? 92. मग बरा तिथं √92 अपॉन 2a. 2a मीन्स 2 × a. एची व्हॅल्यू काय आली हो? एची व्हॅल्यू 1 आहे. मग तिथं एच्या जागी भरताल 1. 2 × 1. ओके. चला एक्स इज इक्वल टू -10 ॲज इट इज प्लस मायनस √92 आहे. 92चं स्क्वेअर रूट निघतं का? नाही. 92 कुणाचा स्क्वेअर नाही. बरोबर आहे. सो 92चं स्क्वेअर रूट निघत नाही. तसंच ठेवा √92 अपॉन खाली 2 1 जार 2. कुठनं आले? दोघांचा मल्टिप्लाय केला. 2 × 1, 2 1 जार 2. सेपरेशन एक्स इज इक्वल टू -10 प्लस 92 अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू -10 मायनस √92 अपॉन 2. ही स्टेप कळती ना? काय करायचं? एका साईडला प्लस रूट, एका साईडला मायनस. भरपूर जणांना इथंच थांबायचं असेल, इथंच थांबले तरी चालत. पण तुम्हाला 4 आउट ऑफ 3 किंवा 3 मार्क्सला सम पडलं तर 3 आउट ऑफ 2. बरोबर ना? 1 मार्क्स तुम्हाला कमी भेटणार, पण तुमचा आन्सर करेक्ट आहे. एखाद्याला वाटलं नाही सर ते पुढचं फॅक्टर्स वगैरे जमणार नाही, इथंच थांबला. डायरेक्ट सोल्युशन सेट ॲज इट इज सोल्युशन सेट लिहून काढला तरी चालेल. तुमचा आन्सर चुकलं नाही, फक्त तुम्ही मध्येच थांबलाय म्हणून तुमचा 1 मार्क्स कट होईल. पण तुमचा आन्सर करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे तुम्हाला इथंच थांबायचं असेल, डायरेक्ट सोल्युशन सेट टाकून थांबला तरी चालेल. पण माझं म्हणणे कुणी इथं थांबायचं नाही आहे. आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्या नेक्स्ट स्टेप, ह्याच्या पुढं पण स्टेप कशा होतील तर नीट बघा. रूटमध्ये कोण होतं? मगासारखं. ज्यांना मगाशी कळलं नसेल त्यांनी आत्ता तरी नीट लक्ष द्या. रूटमध्ये कोण होतं? 92 आहे. ओके. 92चं स्क्वेअर रूट निघत नाही, बट 92चे फॅक्टर जर पडले तर 92ला समजा मी 4नीच तुम्ही म्हणता सर 4नी का करता? बरोबर आहे ना? समजा आपण 2नी फॅक्टर पाडले, 2चं तरी कुठं रूट निघतं. त्यामुळं नॉर्मली 4नी 9नी स्क्वेअरनी शक्यतो मल्टिप्लाय करा. ओके. मग 92ला समजा मी 4नी डिवाइड केलं तर 4 2 जार 8, 9 - 8 1 कॅरी 2, 4 3 जार 12 झालं ना? म्हणजे 92ला जर मी 4नी डिवाइड केलं तर कितीदा डिवाइड झाला? 23. म्हणजे ह्याचा अर्थ 4 and 23 सापडलं ना आपल्याला. 92चे फॅक्टर काय पडतील? 4 × 23. ज्यांच्या कोणाच्या टेबल्स पार्ट असतील त्यांनी 23चा टेबलमध्ये 92 येतो. 23 4 जार 92. ओके. मी तुम्हाला दाखवलं. ज्यांना एखादं म्हणलं सर आमचे टेबल्स पार्ट नाही, टेबल्स पार्ट नसतील तर 4ने डिवाइड करून बघा. डिवाइड झालं की कळेल तुम्हाला. ओके. चला 92चे फॅक्टर्स पाडले. 4 × 23 मगासारखंच आहे. 4चं रूट निघतं का? निघतं. सो 4चं रूट 2 निघल आणि 23चं नाही निघत. सो 23ला तसंच ठेवा आतमध्ये. 4चं रूट निघालं 2 आणि 23चं नाही निघालं. सो 23ला आतच ठेवलं. √23. सो आन्सर काय आलं? 2√23. चला मग भरा तिथं. 92च्या जागी भरणार आपण काय लिहिणार? एक्स इज इक्वल टू -10 प्लस √92च्या जागी काय भरणार? 2√23 अपॉन 2. एक्स इज इक्वल टू -10 मायनस √92च्या जागी 2√23 अपॉन 2. ओके. नक्की कळलं? पहिलं फॅक्टर्स पाडायचे, मिक्सर्समध्ये कन्वर्ट करायचं. परत अजून एक स्टेप आहे. काय कॉमन निघतं आहे का? ती स्टेप मी दाखवतो. हा जो न्यूमेरेटर आहे वरचा, का मी सर्कल करतो. ह्याला मी सेपरेट खाली दाखवतो. सेपरेट खाली बघा. -10 प्लस 2√23. ओके.
चला फॅक्टर पाडू. 10चे मायनस साईन तसंच राहील. 10चे फॅक्टर काय पडतील 2 × 5 2 5 10 होतात करेक्ट. प्लस 2√23 त्याला तसंच ठेवतो 2√23. आता काय कॉमन दिसतंय का सर? इकडं पण 2 आहे इकडं पण 2 आहे. सो 2 ब्रॅकेटच्या बाहेर निघाल. मग आतमध्ये काय राहिलं? आतमध्ये -5 + √23. भरपूर जणांना ही स्टेप पण कळत नाही. मी डिटेल्समध्ये सगळं सांगतोय की बाबा कॉमन कसं काढायचं. तर न्यूमेरेटर जो काय होता ना वरचा, त्या न्यूमेरेटरमधनं 2 कॉमन निघल. आतमध्ये काय राहील? ब्रॅकेटच्या ब्रॅकेट इन ब्रॅकेट -5√23 अपॉन खालचा 2 खालीच. आणि इकडं पण x = 2 ब्रॅकेट -5 - √23 अपॉन 2. दोन्ही सेमच आहेत. एखाद्याला वाटेल की सर ह्याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. दोन्ही सेमच आहेत. एक मिनटं. दोन्ही ब्रॅकेट सेमच आहे. फक्त फरक एवढा आहे की इथं +√23 आहे. मी जरा बोल्ड केलं बघा, लक्षात आलं असेल. आणि इकडं काय -√23. ओके. चला आता मगासारखं ब्रॅकेटच्या बाहेर 2 कॉमन काढले आणि खाली पण डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. सो 2 बोथ 2 विल बी कॅन्सल. दोन्ही 2 काय होतील? कॅन्सल होतील. सो फायनली आन्सर काय आलं? x = -5 + √23 or x = -5 - √23. झालं. सोल्युशन सेट -5 + √23 -5 - √23 झालं. कळले नक्की? म्हणजे आज जे सम झाले, भरपूर जणांना प्रश्न होता ना इतके दिवस की फॉर्म्युला मेथड सर का शोधून काढली? फॅक्टरायझेशन मेथडनी जर आन्सर मिळत होते तर कशाला फॉर्म्युला मेथड फाइंड आउट केली? तर एकच रिझन आहे, बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड वापरून तुम्ही कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू शकता. बरं. फॅक्टरायझेशन मेथडनी प्रत्येक सम सॉल्व करता येत नाही. फॅक्टरायझेशन मेथड फक्त कुठं वापरता येते? ज्यांचे फॅक्टर्स पडतात. दॅट मीन्स जिथं नंबर्स फाइंड आउट झाले तिथंच फॅक्टरायझेशन मेथड यूज करता येते. जिथं नंबर्स फाइंड आउट करता येत नाही तिथं फॅक्टरायझेशन मेथड वापरता येत नाही. म्हणून फॉर्म्युला मेथडचा शोध लागला आहे. कळलं? मग आजचे जे 3 सम्स बघितले आपण 7, 8, 9, ऑल दिस सम्स आर इम्पॉर्टंट. ते IMP सम आहेत. तिथं इम्पॉर्टंट IMP लिहून ठेवा. आणि आज तुम्हाला होमवर्क वगैरे काय नाही. हेच सम्स फक्त परत एकदा तुम्ही किंवा 1-2 सम्स दॅट मीन्स 7 आणि 8 जर मी तुम्हाला सांगितलं आहे तर 9th सम माझं न बघता तुम्ही स्वतः सॉल्व करा. व्हिडिओ मध्येच पॉज करून तुम्ही स्वतः 9th सम सॉल्व केलं, तुम्हाला ते जमलं, तोच तुमचा होमवर्क समजा. ओके. ठीक आहे. बाय.